माझ्या भावाचं पोरग तिथं नोकरीवाला आहे, त्याच्यावर लग्न करायला नको म्हणती आणि त्या शेतकऱ्याकडे काय गाडलंय तुझं? मम्मी आपलं बाबा काय करतात ग? शेती करतात. मग तुला कुठल्या गोष्टीची कमी आहे का? ते बाकीचं उरकू नको. त्या पोरावर लग्न कशाला करायचंय? शेती करतं. माझ्या भावाचं पोरग नोकरी करतं ना, मग त्याच्यावरच तू लग्न करायचं. तू त्याचा पैसा पाणी बघून मला त्याच्यासोबत लग्न लावून देणार का? तुला बाकीचं काय करायचंय? हे बघ, तुला नांदायला जायचं नाही, मला नांदायला नीट जायचं. बोल बर का. अगं नीटच बोलते, मी नीटच सांगते तुला. तुला नांदायला जायचं नाही, मला नांदायला त्या जायचं. पोरासाठी तुम्हाला अवघ बोलती का? मी त्याच्यासाठी बोलत नाही. तू कुठला पण शेतकरी आण आणि मला त्याच्यासोबत लग्न करायला लाव. मी तयार आहे लग्न करायला. आणि मला सांगू नको की ह्याच्यासोबत लग्न कर आणि त्याच्यासोबत लग्न कर. मी एखाद्या गरीबासोबत लग्न करायला तयार आहे. असं वाटून देऊ नको की फक्त नोकरदारासोबतच मी लग्न करीन म्हणून. मला बाकीचं काय माहित नाही. त्याच पोरावर तू लग्न करायचं. माझ्या भावाच्याच पोरावर करायचं. हे बघ, तुझ्या भावाच्या पोराला ना असं 56 मिळतील, पण मला ना एखादा शेतकरी आणि गरीब माणूस कधीच मिळणार नाही. शेतकऱ्यावर लग्न नाही करायचं म्हणलं ना, नाही करायचं. अगं तुझं म्हणणं असेल नाही करायचं, पण माझं म्हणणं आहे शेतकऱ्यासोबतच लग्न केलं तर शेतकऱ्यासोबतच आणि शेतकऱ्या पोराच्या सोबतच मी लग्न करीन. आणि तुझा मुलगा आहे असं ना, काय आहे ग मामाचा, त्याच्याकडं? हे बघ त्याच्याकडे काय असो नाहीतर नाही असो, त्याच्यासोबत अर्धीच खाईन, पण ती पण सुखाने खाईन. नाही नाही, एवढं टुनू बोलती तू. काहीतरी असल्याशिवाय बोलती का? काय आहे ग त्याच्याकडं एवढं बोलती तू? आणि तुझ्या भावाच्या पोराकडे काय आहे ग ते पण मला सांग. त्याच्याकडे नोकरी आहे चांगली. मग त्याच्याकडे पण शेती आहे चांगली. शेती काय करायची बाळा? ही नोकरी सरकारी चांगलंय. अगं त्याची सरकारी नोकरी असली ना, आज ना उद्या त्याला नोकरी सोडून जावं लागल, पण शेतकऱ्याला आयुष्यभरासाठी शेती असते त्याच्याकडे. अगं बाय, शेतीत काय आयुष्य जाणार तुझं निघून ग? त्या काय भेटणार आहे तुला? अगं शेती करायला मी जाणार आहे, तू नाही जाणार. तू मला शिकवू नको की काय करायचं आणि काय नाही त्याची. हा बघ डुचके, मी पण बघते तू कशी त्या शेतकऱ्यावर लग्न करते, माझ्या भावाच्या पोरावर कसं नाही लग्न करत. चल जा, तू तुझ्या मार्गे जा, मी माझ्या मार्गे जाते. हा जा, येऊ नको घरात. पण ह्या चुलीनी एक वैताग दिलाय आणि त्या घरातल्या चुलीनी एक वैताग दिलाय. पिटवून पेटतच नाही लवकर. अगं होय का, मी रानात जाऊन येऊ का? तुम्ही इथं खाली बसा. आता काय झालं अजून? त्या पोरीला तुम्ही समजून सांगणार आहे का नाही? अगं पण झालंय काय? माझ्या भावाच्या पोरावर लग्न करायला सांगितलं तिला. नोकरीदार आहे पोरग, तर ती नाही म्हणती शेतकऱ्यावरच लग्न करायचंय तिला. अगं मग आता तिच्या मनाला पटतंय ती करू दे की. मग घ्या तुम्ही बी तिचीच बाजू घ्या. आता तुझी बाजू घ्या आणि तिची बाजू घ्या म्हणजे काय? शेतकऱ्यावर लग्न मी नाही लावणार तिला. अगं तू कोणाबर लग्न केलं? शेतकऱ्यावरच. आणि मग म्हणून तर नको म्हणती ना. काय तुझं काय वाटोळ झालं? हे दिसतंय का? ही फुकत आली आयुष्यभर, तिने पण तीच फुकू द्या का आयुष्यभर? अगं तिला पटतंय ना, ती करू दे की. तुम्ही तिची काय बाजू घेऊ नका, मला बाकी काय माहित नाही. अगं आजकालच्या मुलीचं कसं तुला सांगू का? काय नाही आजकालच्या पोरीचं काय नाही काय नाही. आपल्या पोरीचं बघा. मी माझी पोरगी माझ्या भावाचीच पोराला देणार. एक पेटना झाली अवदसा. कसं सांगायचं हिला समजून? जावा घ्या तिचीच बाजू आयुष्यभर. हॅलो, अहो ती ड्रिपनी साठली, तेवढं गडी द्या की पाठवून, आपली ड्रिप लावायची ऊसाला. हो द्या की. अहो ऊस पाण्याला आलाय वाय, आता पाण्याला आचाकलाय थोडासा. हो द्या. कवाशी घेतली? काय रे जहागीरदार बापाची शेतकरी अवलाद. थांबा 1 मिनिट, माग इकडे बघ तू. कॉलर सोडा. तू मला एक सांग, माझ्या पोरीच्या मागे तू हात धुवून कशाला लागलाय रे? काय म्हणला तुमच्या पोरीच्या माग? तुमची पोरगी काय दूध पिती बच्चे आहे का तुमच्या पोरीच्या माग हात धुवून लागायला? मी तिला अक्कल आहे का नाही? तिला अक्कल आहे का नाही म्हणजे तिच्या डोक्यात काय खुळ घातलंय? शेतकऱ्यावर लग्न करायचं, नोकरीवाल्यावर नाही करायचं. मला सांगा, तुम्ही कोणावर लग्न लावून द्यायला चाललाय तिचं? माझ्या भावाच्या पोरावर मी लग्न लावून देणार आहे तिचं. हा. तो आहे सरकारी नोकरीवाला. तिचं प्रेम कुणावर आहे? तुझ्यावर. माझ्यावर. मग माझ्या घरी काय आहे? तुझ्या घरी शेती म्हणून मी माझी पोरगी नाही नेणार तुला. होय. आणि भावाचं पोरग काय कलेक्टरच्या नोकरीला आहे काय? ती काय असू दे, तो नोकरीला आहे ती महत्वाचं आहे मला. अहो पीठ मागत हिंडतय इकडे तिकडे उंडग्याव आणि धड परमंडन नाही काय नाही. तुम्ही लागला आम्हाला शिकवायला शेतकऱ्यांना. ही शेती आहे नाही, ही परमंडन आहे आमची, कळलं का? ज्या माणसाची आमच्या दारात उभं राहायची लायकी नसती ना, त्या माणसांना घरात घेण्याची दानत फक्त आमच्या शेतकऱ्यांच्यात असते. तुम्ही लागला आम्हाला शिकवायला. आणि तुमच्या पोरीचं काय? तुम्ही काय करता? शेती किती एकर आहे? 10.
10 एकर आहे का नाही, घरात जळता जळत नाही 4 वर्षाचा बाजरी ज्वारी गहू गोण्याची गोण्या लावून ठेवली की शिक लावली का नाही. लावली की. उद्या समजा कोरोना सारखा एखादा महामारीवर रोग बिग आला, कुठलं काय झालं, लॉकडाऊन पडलं, आमकं फलानं काय का ना काय झालं, सगळे उपाशी मरते नी, शेतकरी मरण का? नाहीच की. तुम्ही मरचाल का मला सांगा. 4-6 वर्षाचं तुमच्या घरात पीक पाणी धान्य धुन्य आहे का नाही? हाय की. मरचाल का उपाशी? नाही. मग बर आता मला सांगा की तुम्ही लोक लाका शेतकरी आहे म्हणून पोरगी द्यायला तुम्ही सरासर नकार देताय. ज्या दिवशी कोरोना सारखी महामारी आली ना, त्यावेळे सिटीत राहणारा सुद्धा ह्या शेतकऱ्याच्या बांधाला येऊन राहिलाय. आज गावागावात जा, कुठं जिथं मारहाण दिसल ना तिथं सिटीतल्या लोकांनी येऊन तिथं घर बांधली का नाही, बांधले. तिथे येऊन राहिली ते का नाही. राहिलेत की. का कशाची जीवाव तुम्ही लागला काय सांगायला. अहो ह्या जगात सगळे उपाशी मारते नी, पण शेतकरी कधीच उपाशी मारणार नाही. आणि तुम्ही शेतकऱ्याला आम्हाला पुरी द्यायला नाही म्हणताय, काय वाईट आहे. हे आता ऊस जाईन, जळता जाळायला नाही एवढं पैसे येतं ना घरात. आणि इकडं बहिमोंग केलाय, हरभरा आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू आहे, काय कमी आहे आम्हाला? काय सुद्धा कमी नाही. तुमच्या पुरीला आमचा बांध सोडून लोकांच्या बांधाला सुद्धा जायची गरज पडणार नाही. आणि आमच्या बांधाला ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस इथली सालगडी म्हणून नाही किंवा सालकरी म्हणून नाही, तर ह्या बांधाची राखणदारीण म्हणून मालकीन म्हणून ही ह्या शेतात येईल. कळलं का? अहो नोकराची नोकरानी होण्यापेक्षा शेतकऱ्याची मालकीन होऊन जगलेलं कधी चांगलं असतं. आता तुम्ही ठरवा, नोकराची नोकरानी करून द्यायची का शेतकऱ्याची मालकीन म्हणून बायको करून द्यायची. चुकलं माझं. मला आज कळली की किंमत शेतकऱ्याची. शेतकऱ्याची किंमत असू द्या. आणि हा ब्रह्म डोक्यातनं काढून टाका. माझ्या भावाच्या घरी गेली पाहिजे माझी पोरगी, माझ्या बहिणीच्याच घरी गेली पाहिजे. त्या पोरीला एकदा विचारा की तुला भावाचं पोरग पास आहे का, बहिणीचं पोरग पास आहे का. आपण भावनेच्या भरात भावाला पोरगी देऊन टाकतो, बहिणीच्या घरी पोरगी देऊन टाकतो, पण आपली पोरगी आपल्या नात्यांच्या पायात तिथं ती सुखी राहते का, ती पोरग व्यवस्थित नांदावते हे आपण कधी विचारच करत नाही. जाऊ दे, तुम्हाला तुमची चूक लक्ष झाली ना, आली की. चालतंय, जाऊ द्या. चुकलं माझ्याकडून जर काय तुम्हाला वाईट शब्द गेला असला तर माफी करा. काय आणि त्या पोरीला काय म्हणू नका. लवकरच माझं चुकलं. मी माझी पोरगी तुम्हाला द्यायला तयार. हा हे तुम्ही माझे आई बाप घेऊन जावा. रीतसर काय असेल ते मागणी घालतो. बर. लोकांचं हेच चुकतं नेहमी. लोक पोरा बाळाचा विचारच करत नाहीत. पोरांना बाबा काय हवाय काय नको आहे असलं कधी बघतच नाहीत. सर्रास माझ्या बहिणीच्या घरी, माझ्या भावाच्या घरी. मग भावाचं पोरग तिकडे बेवडं का असाना, बहिणीचं पोरग तिकडे चोऱ्या माऱ्या का करणार असं. पण नाही, माझी प्रतिष्ठा दिली तर माझ्या बहिणीच्याच घरी दिली देणार, दिली तर माझ्या भावाच्याच घरी पोरगी देणार. ह्याला ही तुमची नाती जपायच्या कारणाने आजची नाती तुटायला तुम्ही कारणीभूत आहे.